Good morning, everyone. Welcome to the lecture of Extension 363, and today's topic is enterprise. In this topic, we are going to discuss what is the concept of enterprise, its definition, importance, and what are the different types of enterprises. Okay, so let's start. Enterprise meaning and importance. Meaning of enterprise: organization or enterprise means to plan a business, to start it and run it. मीन्स जे इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन असतं किंवा जी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी असते त्याला काय म्हणतात, एंटरप्राइज म्हणतात. ठीक आहे. तर ज्याच्यापासून आपण एखादा प्रोडक्ट सुरू करतो, एखादी कंपनी, बिझनेस, यांना काय म्हणतात, एंटरप्राइज म्हणतात. ओके. इट मीन्स टू ब्रिंग द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन टुगेदर, असाइन each its proper task and pay them remuneration when the work is done. It implies not only running of business but also shouldering the loss if any. ओके. म्हणजे एंटरप्राइज मध्ये फक्त आपण बिझनेसच रन नाही करत, म्हणजे त्याच्यातून फक्त आपल्याला प्रॉफिटच भेटतं असं नाही, कधी कधी लॉस सुद्धा आपल्याला तो बिअर करावा लागतो. ठीक आहे. द मॅन हू अंडरटेक्स ऑल दिस वर्क इज कॉल्ड अन ऑर्गनायझर. ठीक आहे. जो ही सगळं वर्क स्वतः करतो किंवा ज्याच्या हाताखाली हे सर्व वर्क होत असतं त्याला काय म्हणतात, ऑर्गनायझर, और मोर कॉमनली अन एंटरप्रेन्योर. ठीक आहे. जो एंटरप्राइज चालवतो त्याला काय म्हणतात, एंटरप्रेन्योर. ऑर्गनायझिंग अँड रिस्क टेकिंग आर द टू मेन फंक्शन्स ऑफ द एंटरप्रेन्योर. हे आपण मागच पाहिलेलं आहे, एंटरप्रेन्योरचे काय काय फंक्शन्स असतात, त्यांचे काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात. ठीक आहे. आता या टॉपिकमध्ये आपण बिझनेस बद्दल पाहणार. डेफिनेशन काय मग, अ प्रोजेक्ट और अंडरटेकिंग दॅट इज एस्पेशली डिफिकल्ट, कॉम्प्लिकेटेड और रिस्की. ठीक आहे. म्हणजे हर वेळेस असं, आता ही डिफिकल्टी तर असतेच, कॉम्प्लिकेटेड ही असतात ते, आणि रिस्की ही असतात, पण कसं असतं ती या सर्वांपासून सक्सेस मात्र भेटणार असतंच. ठीक आहे. जरी फेल्युअर पहिला आलं तरी एक ना एक दिवस तुम्हाला सक्सेस भेटतंच बिझनेसमध्ये. ठीक आहे. आता इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्गनायझेशन. इन मॉडर्न टाइम्स बिझनेस इज अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड अफेअर. पहिले कसं होतं की बिझनेस खूप असं कॉम्प्लिकेटेड समजलं जायचं. नेशन वाइड अँड इवन इंटरनॅशनल इन्फ्लुएन्सेस ॲक्ट ऑन इट. Even a small happening in some remote corner of the world might bring it disaster. Owing to such complexities, the work of organization has become very important. ठीक आहे. स्मॉल कॉर्नर, रिमोट एरिया म्हणजे कसं की जे दुर्गती विभाग आहेत, जे खूप दूर दूर आहेत, जिथं जास्त रहदारी नाहीये किंवा लोक जास्त राहत नाहीत, अशा ठिकाणी असं काहीतरी एस्टॅब्लिश करणं म्हणजे खूप मोठं डिझास्टर टाईप होतं. तिथं जर कोणी येतच नसतील, काही खरेदीच होणार नसेल तर त्याचा काही फायदाच नाही ना. द सक्सेस ऑफ अ बिझनेस डिपेंड्स ऑन साऊंड ऑर्गनायझेशन. इट मस्ट बी केअरफुली प्लॅन अँड द प्लॅन मस्ट बी प्रॉपरली एक्झिक्युटेड. ठीक आहे. प्लॅनिंगनी केलेलं पाहिजे, ते पूर्णपणे ऑर्गनाइज्ड असलं पाहिजे, प्लॅनिंग असली पाहिजे, तरच ते त्याच्यामधून काहीतरी आपल्याला सक्सेस भेटू शकते. दिस इज अ होल टाइम जॉब. बिझनेस म्हणजे कसं असतं, होल टाइम जॉब आहे हा. काही 10 ते 5 किंवा 9 ते 6ची जॉब नाहीये, ही होल टाइम जॉब आहे. तुम्ही जर बिझनेस स्टार्ट करताय तर तुम्हाला सकाळपासून रात्री कितीही वाजेपर्यंत ते काम करावं लागतं, कारण ती तुमची कंपनी असते. Somebody must devote all his time and energy to it. Hence the great importance of the work of an organizer. ठीक आहे. तर हे कसं आहे, ग्रेट इम्पॉर्टन्स आहे वर्क ऑफ एन ऑर्गनायझर. The three factors, land, labor and capital, lie scattered. ठीक आहे. हे जे आहेत मेन फॅक्टर्स आहेत ते कोणत्या एंटरप्राइजला स्टार्ट करण्याचे. वन पर्सन हॅज लँड बट नो कॅपिटल. एखाद्याकडे जमीन असते पण पैसा नसतो. अनदर हॅज कॅपिटल बट नो लँड. दुसऱ्याकडे पैसा आहे पण जमीन नसते. द लेबर हॅज नायदर, ही हॅज ओनली हिज लेबर टू ऑफर. आणि लेबर जे असतात, जे काम करणारे मजूर असतात, त्यांच्याकडे काहीच नसतं त्यांच्या शिवाय काम करण्याच्या. स्वतःलाच ते अर्पण करतात, स्वतः त्यांचे जी काम आहे, त्यांची जी मेहनत आहे तीच ते ऑफर करू शकतात. सो ऑल द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन lie apart from one another. Somebody must bring them together if production is to go on. This is what the entrepreneur does. ठीक आहे. जर प्रोडक्शन तुम्हाला चालू ठेवायचं असेल तर ह्या तिघांनाही तुम्हाला एकत्र आणावं लागेल. हे काही एकमेकाजवळ असतात का, नाही. एकाच व्यक्तीकडे लँड, लेबर, कॅपिटल असू शकतं का, नाही. हे सगळे वेगळे असतात. त्यांना आपल्याला स्कॅटर झालेल्यांना आपल्याला टुगेदर करावं लागतं.
आणि मग प्रोडक्शनच्या कामामध्ये त्यांना एक्झिक्यूट करावं लागतं. ते पण कसं, केअरफुली प्लॅन एक्झिक्युशन किंवा ऑर्गनाइज्ड असलं पाहिजे ते पूर्ण प्लॅन. ठीक आहे. मग हे काम कोणाचं असतं, एका एंटरप्रेन्युअरचं असतं. Hence, organization is a very important factor of production. Unless business properly organized, it cannot be a success. Only through a proper organization of business will the other factors of production make their best contribution in the work of production. Proper organization जर असला business मध्ये तरच त्याचा बेस्ट वर्क ऑफ प्रोडक्शन आपल्याला भेटू शकतं, तिथं काम व्यवस्थित होऊ शकतं आणि त्याप्रमाणे आपल्याला सक्सेस भेटू शकते. ठीक आहे. अदरवाइज लेबर मे बी मिसडायरेक्टेड और लँड अँड कॅपिटल वेस्टेड. नाहीतर हे जे सर्व तुम्ही गोळा केलेले आहेत या लोकांना एवढ्या मेहनतीने जर तुम्ही घेतलेले आहेत तर ते काही कामाचं राहील का नाही, ते सगळं वेस्ट मध्ये जाईल. तुमची मेहनत, तुमचा पैसा, तुमची जमीन काहीच कामाचं राहणार नाही जर तुम्ही ऑर्गनाइज प्लॅन जर त्यामध्ये प्लॅनिंगनी जर तुम्ही ते केलं नसेल तर. लँड मे बी व्हेरी फर्टाईल अँड लेबर मे बी व्हेरी इफिशियंट. But if the organizer is inefficient or incapable, the productivity of land and the efficiency of labor will be of no avail. ठीक आहे, तुमच्याकडे लेबर आहे, लँड पण खूप फर्टाईल आहे, सर्व व्यवस्थित आहे, पण जो ऑर्गनाइज करणारा जर केपेबल नसेल, त्याच्याकडे तो इनसफिशियंट असेल या सर्व कामांमध्ये, पुरेपूर त्याचं प्लॅनिंग देत नसेल तर त्याचा काही फायदा होणार आहे का, त्याची तुम्हाला काहीतरी त्याचं बेनिफिट होणार आहे का. हे सर्व असून सुद्धा जर ऑर्गनायझरच व्यवस्थित नसेल तर ते तुमचा लॉस मध्ये जाणारच आहे तुमचा बिझनेस. ठीक आहे. तर थोडक्यात म्हणजे काय, एंटरप्राइज अ बिझनेस व्हेंचर आहे. ठीक आहे. एंटरप्राइज काय, एक बिझनेस व्हेंचर. It is a business organization. It provides goods and services. It creates jobs. It contributes to national income. Includes imports and exports of products, services. काही जे असेल ते promotes sustainable economic development. ठीक आहे. sustainable economic development promote करणार कोण, एंटरप्राइज आहे. हे म्हणजे कंटिन्यू प्रोसेस आहे, त्यामध्ये कंटिन्यू इन्कम चालू असतं, कंटिन्यू इम्पोर्ट, एक्सपोर्ट, सर्व्हिस, गुड्स सर्वच चालू असतं. त्यामुळे कसं आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे एक. ठीक आहे. आता पाहूया टाइप्स ऑफ एंटरप्राइजेस. फर्स्ट आहे इंडिपेंडेंट एंटरप्राइज, सेकंड आहे जॉईंट एंटरप्राइज, थर्ड आहे कॉम्पिटेटिव्ह एंटरप्राइज, फोर्थ आहे सप्लिमेंटरी एंटरप्राइज आणि सिक्स्थ आहे कॉम्प्लिमेंटरी एंटरप्राइजेस. आता यांना डिटेल मध्ये पाहूया. इंडिपेंडेंट एंटरप्राइज और सोल प्रोप्रायटरशिप. ओके, म्हणजे एकटा काम करणारा किंवा इंडिपेंडेंट, कोणावरही डिपेंड नसणारा. It is a type of enterprise that is owned and run by one person and in which there is no legal distinction between the owner and the business entity. ठीक आहे. हे कसं आहे, ही एक एंटरप्राइज आहे जी ओन आहे किंवा रन बाय वन पर्सन, एकाच व्यक्तीने रन केलेली एंटरप्राइज आहे किंवा मग एखाद्याच मालकीची आहे, ज्यामध्ये दुसरं कोणाचाच एंटरप्राइज नाही किंवा पार्टनरशिप कोणासोबतच नाही, तो एकटा ओनर आहे. The owner is in direct control of all elements and is legally accountable for the finance of such business, and this may include debts, loan, loss, etc. ठीक आहे. ह्याच्यातला जो ओनर असतो तो काय असतो, तो स्वतःच ह्या सर्व गोष्टींना पाहणारा असतो. फायनान्स ही त्याच्याकडे असतं, मार्केटिंग ही त्याच्याकडे असतं, आणि ज्यामध्ये मग सगळे किती डेब्ट्स आहेत, किती लोन घेतलेला आहे आणि किती लॉस झालेला आहे, ह्या सर्वांचं तो एकटाच काउंटिंग करत असतो. ठीक आहे. A business entity that operates independent of its parent company but shares in the organizational benefits of scale, influence and vertical relationship in generating its own revenue and profits. In many cases, the parent company shares in the profits of the independent enterprise through upstream dividend payments. Okay. म्हणजे यामध्ये काय असतं, जो सोल असतो, जो एकटा काम करणारा असतो, ती असते त्यांची पॅरेंटची कंपनी. म्हणजे कसं ते वारसा पुढे चालवत असल्यासारखं असतं हे बिझनेस मध्ये. तर तो त्याच्या पॅरेंट्स कडनं कंपनी त्याला भेटली, त्याच्यानंतर त्याच्यापासून त्याच्या चिल्ड्रनला त्याची कंपनी भेटणार. म्हणजे कसं ही सोल कंपनी होऊन जाते. म्हणजे ते फक्त ओनर जो आहे तोच कंटिन्यू पुढे त्याची पिढी चालत राहणार. ठीक आहे. मग यामध्ये त्यानंतर मग
पूर्ण ह्याच्यामध्ये रिलेशनशिप जनरेटिंग असते, ठीक आहे. जी त्यांची रिलेशनशिप आहे, वर्टिकल रिलेशनशिप, त्यापासून मग त्यांचा रेव्हेन्यू प्रॉफिट हा ठरलेला असतो. आता पाहूया जॉईंट एंटरप्राइज. ॲक्टिव्हिटी अंडरटेकन टुगेदर बाय 2 or more एंटाइटीज, ठीक आहे. जॉईंट म्हणले की यामध्ये कसं एकापेक्षा जास्त व्यक्ती येणार किंवा एकापेक्षा जास्त बिझनेसमॅन येणार, त्याला आपण काय म्हणतो, जॉईंट एंटरप्राइज. ईच हॅज इक्वल राईट्स टू कंट्रोल अँड बेनिफिट फ्रॉम इट अँड इज इक्वली लायबल फॉर ऑब्लिगेशन्स अरायझिंग आउट ऑफ इट. सगळ्यांकडे राईट्स कंट्रोल्स असतात. म्हणजे सपोज 2 आहेत, त्यामध्ये 2 पार्टनर्स आहेत किंवा 3 पार्टनर्स आहेत, तर ह्या तिघांनाही तेवढंच भेटणार, तेवढेच राईट्स असणार, तेवढंच सगळ्यांना कंट्रोल असणार, की म्हणजे कशावरती निर्णय घ्यायचा, कशावरती कोणाला रिजेक्ट करायचं, हे सर्व हे मिळून काम करणारे असतात, ठीक आहे. एकाची कंपनी नसते. पार्टिसिपेशन बाय 2 or more persons टू कॉन्स्पायर अँड ऑर कमिट ऑफ एन ऑफेन्स, ठीक आहे. 2 or more persons यामध्ये पार्टिसिपेशन असतं. जॉईंट प्रोडक्ट्स आर दोज विच आर प्रोड्युस्ड टुगेदर, फॉर एक्झाम्पल कॉटन अँड कॉटन सीड, व्हीट अँड स्ट्रॉ एटसेट्रा. मग ह्यामधले जॉईंट प्रोडक्ट काय काय असतात, जर तुम्ही आता कॉटनची शेती करताय तर त्यासोबत तुम्ही कॉटन सीड ही देऊ शकता. व्हीटची शेती करताय, व्हीट क्रॉप लावलेला आहे, व्हीटची प्रोसेसिंग, हार्वेस्टिंग सर्व करताय, मग त्यासोबत जो स्ट्रॉ राहतो उरलेला, ते सुद्धा तुम्ही विकू शकता. हे अशा प्रकारचे जॉईंट एंटरप्राइजेस असतात, ठीक आहे. ज्यामध्ये की फक्त एकच सोल काम होत नाही, त्यामध्ये 2 कामं होतात. कॉटन आहे तर कॉटन सीड पण असणार, व्हीट आहे तर व्हीट स्ट्रॉ ही असणार, ठीक आहे. किंवा ह्या ठिकाणी ग्राउंडनट असेल तर ग्राउंडनट ऑइल पण येणार त्यासोबतच, ठीक आहे. The quantity of one product decides the quantity of the other product. In case of joint products, there is no economic decision to make with respect to the combination of products, and 2 products can be treated as one. ठीक आहे. In joint products there is no economic decision. Economic decision नसतं त्यामध्ये. Combination of product and 2 products can be treated as one. यामध्ये असं असू शकतं, आता व्हीट आणि व्हीट स्ट्रॉ तुम्ही ह्याला एक प्रोडक्ट ही मानू शकता, ह्यांना कंबाईन करून, जसं की मी म्हणलं ग्राउंडनट आहे आणि ग्राउंडनट ऑइल ही एक साथच येऊ शकते. एक तर तुम्ही फक्त शेंगदाणे विका किंवा मग त्या शेंगदाण्याचं तेल काढून विका, दोन्ही एकच झाला, ठीक आहे. तर मग हे एक 2 प्रोडक्ट येऊ शकतात किंवा कॉम्बिनेशन ऑफ 2 प्रोडक्ट्स, ठीक आहे. त्यानंतर आहे कॉम्पिटेटिव्ह एंटरप्राइज. कॉम्पिटेटिव्ह एंटरप्राइजेस आर दोज विच कम्पीट फॉर यूज ऑफ द फॉर्मर लिमिटेड रिसोर्सेस. यूज ऑफ रिसोर्सेस टू प्रोड्यूस मोर ऑफ द नेसेसिटीज, sacrifice in the quantity of other product. ठीक आहे. कॉम्पिटेटिव्ह एंटरप्राइजेस आर दोज कम्पीट फॉर यूज ऑफ द फार्मर लिमिटेड रिसोर्सेस. जे आधीचे लिमिटेड रिसोर्सेस होते त्यांच्यापासूनच हे करायचं, म्हणजे त्यांच्यापासून यूज करूनच दुसरे प्रोडक्ट तयार करायचे, म्हणजे इथे कम्पीट करायचं. आता एखाद्यानी ऑइल सीडची कंपनी काढली तर दुसऱ्यानी ऑइल सीडची कंपनी काढणार, जसं की आता जेमिनी आहे आणि दुसरा आहे धारा. मग हे त्यांचा रिसोर्स तर सेमच असणार, मग ह्या दोघांमध्ये कसं असणार, कॉम्पिटिशन असणार, ठीक आहे. की त्याच असलेल्या रिसोर्स पासून चांगला प्रोडक्ट कसं तयार करायचं हे ते पाहणार, नेसेसिटीज प्रमाणे, ठीक आहे. When enterprises are competitive, 3 things determine the exact combination of the product which would be the most profitable. तर कोणते कोणते 3 थिंग्स आहेत, कोणते कोणते 3 फॅक्टर्स आहेत. द रेट ॲट विच वन एंटरप्राइजेस सबस्टिट्यूट फॉर अदर, ठीक आहे. एकाचा रेट जर जास्त असेल तर आपण काय करतो, आपण काय पाहतो की हा प्रोडक्ट कोणते कोणते यूज केलेले आहेत, सेमच तर प्रोडक्ट आहेत. मग ही जर 100ला देत असेल आणि दुसरी जर तुम्हाला 90ला भेटत असेल तर तुम्ही कोणती घेणार, 90वालीच घेणार ना. ऑब्विसली तुम्ही 90वाली घेणार, तुम्ही 100वाली थोडीच घेणार, तर प्रोडक्ट सेमच असतील तर. तसंच प्राइसेस ऑफ द प्रोडक्ट्स अँड द कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग द प्रोडक्ट, ह्या सर्व गोष्टींवर कसं ठरलेलं असतं, प्राइस ऑफ द प्रोडक्ट ठरलेलं असतं. आणि त्यामुळे मग तुम्हाला जी शेवटची कॉस्ट भेटते ती कॉस्ट ठरलेली असते. मग ती 100 असते कोणासाठी, कोणासाठी 90 असते, ठीक आहे. द रेट ऑफ विच वन प्रोडक्ट सबस्टिट्यूट फॉर अनदर इज नोन ॲज द मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन. काय तर मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशनची डेफिनेशन, द रेट ऑफ विच वन प्रोडक्ट सबस्टिट्यूट फॉर अनदर इज नोन ॲज द मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन. म्हणजे जो मार्जिनल रेट ठरवलेला असतो तो कशावर डिपेंड असतो, वन प्रोडक्टचा डिफरन्स कोणासोबत, दुसरा प्रोडक्ट पर्यंतचा, ठीक आहे. ह्या दोन्हीतला जो डिफरन्स असतो तो मार्जिनल डिफरन्स असतो, ठीक आहे.
marginal rate of substitution. Supplementary enterprises. Two products are said to be supplementary when an increase in the level of one does not adversely affect the production of the other but adds to the income of the farm. ठीक आहे. सप्लिमेंटरी म्हणजे कसं की एक प्रॉडक्ट तुम्ही विकताय तर त्याचं लॉस प्रॉफिट काहीही असो त्याचा इफेक्ट तुमच्या दुसऱ्या प्रोडक्टवर पडणार नाही. ठीक आहे. एका प्रोडक्टचा इफेक्ट दुसऱ्या प्रोडक्टवर न पडणं म्हणजे सप्लिमेंटरी. म्हणजे आता तुम्ही पोल्ट्रीची फार्मिंग करताय तर त्यासोबत तुम्ही फिश फार्मिंग पण करताय. ठीक आहे. पोल्ट्री सोबत तुम्ही फिश फार्मिंग पण करताय तर त्यामध्ये कसं होणार पोल्ट्रीचं सपोज तुम्हाला प्रोडक्शन व्यवस्थित भेटलं नाही पण त्या पोल्ट्री न भेटता पण तुम्हाला एकच प्रोडक्शन व्यवस्थित भेटलं आणि फिश मध्ये तुम्हाला चांगलं प्रॉफिट भेटते तर हे यामध्ये ऍडच होणार आहे ना. जरी कोंबड्यांपासून नाही भेटलं पण अंड्यांपासून जर तुम्हाला प्रॉफिट झाला असेल तर हा प्रॉफिट ह्या फिश मध्ये ऍडच होणार आहे ना तुमच्या फिशच्या प्रॉफिट मध्ये. तर मग हे काय झालं एक सप्लिमेंटरी एंटरप्राइज झाली. एकदाच दोन एंटरप्राइज चालवणं पण दोन्ही मधूनही फायदा काढणं. जरी एक लॉस मध्ये जात असला तरी दुसऱ्या प्रोडक्ट पासून त्याला फायदा मिळून तुमचं इन्कम वाढणारच आहे त्यामध्ये. ठीक आहे. ऍड्स द इन्कम. ओके. जे सप्लिमेंटरी दॅट इज एंटरप्राइज विच डू नॉट कम्प्लीट with each other but adds to the total income. एकमेकांसोबत हे कम्प्लीट नाहीये कम्पीट आहे. ओके. हे एल नाही याच्यामध्ये. जे एंटरप्राइज एकमेकांसोबत कॉम्पिटिशन मध्ये नाही येत की म्हणजे हा वर जाणार का हा वर जाणार दोन्हीमध्ये वर चढ नाही लागणार पण ते एकमेकांना ऍड करणार इन्कम मध्ये ऍडिशन होणार एकमेकांची. ठीक आहे. एकमेकांसोबत चालणारे आहेत ही एंटरप्राइजेस त्याला काय म्हणतात आपण सप्लिमेंटरी एंटरप्राइज. For example, on many small farms, dairy enterprises or poultry enterprises may be supplementary to the main crop enterprises because they utilize surplus family labor and shelter available and perhaps even some feeds which would other goes to waste. ठीक आहे. मग आता एक पोल्ट्री फार्म चालू केले तुम्ही आणि एक आणि मेन क्रॉप ही लावलेला आहे तर ह्या दोन्हीचा एकमेकांना फायदाच होणार आहे ना. पोल्ट्री पासून जे पण हे खत पाणी येणार आहे ते तुम्ही कोणाला देणार तुमच्या मेन क्रॉपला देणार आहे. मेन क्रॉप पासून जे धान्य थोडेफार राहतं ते कोणाला देतात तुम्ही ते पोल्ट्रीला देतात तुम्ही. ठीक आहे. म्हणजे हा एकमेकांना यूजही होतो आणि शेवटी हे कशामध्ये ऍडिशन करतात तुमच्या हे ऍडिशन करतात इन्कम मध्ये. ठीक आहे. इन्कम मध्ये ह्या दोन्हींचे ऍडिशन तुम्हाला पाहायला भेटतं. म्हणजे हे कोणते प्रोडक्ट झाले म्हणजे ही कोणती एंटरप्राइज झाली ही झाली सप्लिमेंटरी एंटरप्राइज. Okay, when two products should be up to the end of supplementary stage. ठीक आहे. सप्लिमेंटरी स्टेज पर्यंत जेव्हा दोन प्रोडक्ट तुम्ही घेऊन जाता तिथे तुम्हाला इन्कमच भेटणार आहे. समटाइम एंटरप्राइजेस आर सप्लिमेंटरी फॉर वन रिसोर्स बट कॉम्पिटेटिव्ह फॉर अनदर. असं खूप वेळेस होतं की एका वेळेस म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये मग ते येऊ शकतात एकमेकांच्या. ठीक आहे. इन सच केसेस द रिलेशनशिप शुड बी ट्रीटेड ॲज वन ऑफ द कॉम्पिटेटिव्ह. मग अशा टायमाला तुम्हाला मग ते तिथलं रिलेशन असं ठरवायला भेटतं की दोन्ही पण कॉम्पिटेटिव्ह झालेले आहेत एकमेकांसोबत. इवन दो दे आर सप्लिमेंटरी टू वन अनदर इन रिस्पेक्ट ऑफ अदर सोर्सेस. एकच व्यक्ती जर ते करत असेल म्हणजे पार्टनरशिप मध्ये असो किंवा एखादा व्यक्ती करत असेल ती एंटरप्राइज चालवत असेल आणि दोन प्रोडक्ट असतील जे एकमेकांना सप्लिमेंटरी असतील तर त्यामध्ये कॉम्पिटिशन ही असू शकतं किंवा मग ते एकमेकांसोबत सप्लिमेंटरी असेल. जर मिक्स क्रॉपिंग असेल तर तिथे काय होतात ते एकमेकांसोबत कॉम्पिटेटिव्ह होतात. ठीक आहे. आता पाहूया कॉम्प्लिमेंटरी एंटरप्राइजेस. कॉम्प्लिमेंटरी एंटरप्राइजेस आर दोज विच ऍड टू द प्रोडक्शन ऑफ ईच अदर दॅट इज बर्सिम अँड मेज क्रॉप्स. हे कसे आहेत कॉम्प्लिमेंटरी आहे. कॉम्प्लिमेंटरी एंटरप्राइजेस आर दोज विच ऍड टू द प्रोडक्शन ऑफ ईच अदर. बर्सिम आणि मेज क्रॉप काय करतात दोघं मिळून प्रोडक्शन मध्ये ऍडिशन करतात. ठीक आहे. म्हणजे बर्सिम हेल्प करतं मेजला आणि मेज हेल्प करतं बर्सिमला. जे एकमेकांसोबत कॉम्पिटेटिव्ह नाही तर कॉम्प्लिमेंटरी आहे. ठीक आहे. Two products are complementary when the transfer of available input for the production of the one product to the production of the other results in increases the production of both products. ठीक आहे. कॉम्प्लिमेंटरी मध्ये कसं असतं एका प्रोडक्टचं प्रोडक्शन हे हेल्प करतं दुसऱ्या प्रोडक्शनला इन्क्रीज करायला.
त्याच्यामुळे कसं होतं, दोन्हीचं प्रोडक्शन हे इन्क्रीज होऊन जातं. ओव्हरऑल मध्ये दोन्हीचं प्रोडक्शन तुम्हाला इन्क्रीज झालेलं दिसतं. Then two crops are complementary enterprises. The use of resources for the two crop result in the increases production on both the crops. ठीक आहे. जे पण अवेलेबल रिसोर्स आहे त्याचा यूज करून जर तुम्ही त्या एका क्रॉपला देत असेल तर ते दुसरा क्रॉप काय करतो, त्याच्या सोबतच्या क्रॉपलाही तेवढंच देण्याचा प्रयत्न करतो. ते एकमेकांसोबत कॉम्पिटिटिव्ह राहत नाही. ठीक आहे. तिथे ते एकमेकांना हेल्प करणारे होऊन जातात. त्याच्यामुळे कसं होतं, दोघांचेही प्रोडक्शन इन्क्रीज होऊन जातं. ठीक आहे. Two enterprises do not remain complementary over all possible combinations. They become competitive at some stages. ठीक आहे. काही स्टेजेसला ते कॉम्पिटेटिव्ह होऊन जातात. म्हणजे थोडक्यात प्रोडक्शनच्या वेळेस म्हणा, एखाद्याला जास्त खत पाणी भेटतं आणि एखाद्याला थोडंसं कमी भेटतं जर तुम्ही मिक्स क्रॉपिंग केली तर. जसं मिक्स क्रॉपिंग मध्ये होतं तसंच ह्याच्यामध्ये पण होतं. ठीक आहे. When both complementary and competitive relationship occurs, the complementary relationship occurs first and then it is followed by competitive relationship. पहिले ते एकमेकांना मदत करतात, त्याच्यानंतर मग ते कॉम्पिटिशन मध्ये एकमेकांसोबत येतात. ठीक आहे. हा थोडासा एक फरक होता त्यामध्ये, कॉम्प्लिमेंटरी मध्ये कॉम्पिटिशन एंटरप्राइज मध्ये. ठीक आहे. कॉम्प्लिमेंटरी पहिले होतं, त्यानंतर कॉम्पिटेटिव्ह होतं. ठीक आहे. सो हे काही एक्झाम्पल्स होते, टाइप्स होते एंटरप्राइजेसचे. इम्पॉर्टंट टाइप्स आहे ते सर्व, ज्या एक्झामला विचारू शकतात. त्यामुळे व्यवस्थित त्याची स्टडी करा. समजलं नसेल तर विचारा. यानंतर आपण पुढच्या लेक्चरला स्मॉल स्केल एंटरप्राइजेस बद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे. सो थँक्यू फॉर अटेंडिंग टुडेज लेक्चर. भेटूया नेक्स्ट लेक्चरला.